जळगाव येथील मानव सेवा विद्यालयाचे कला शिक्षक चित्रकार सुनील दाभाडे यांनी मोरपिसावर कलरच्या सहाय्याने विठुरायाचे चित्र रेखाटून आषाढी एकादशीत अनोख्या पद्धतीने साजरी केली। हे चित्र तयार करण्यासाठी त्यांना 15 मिनिटे लागली असून आधीही त्यांनी ज्वारीच्या भाकरीवर पिंपळाच्या पानावर आपली ही कला रेखाटली होती। तेलंगणा फार्मा कारखान्यातील स्फोटातील मृतांची संख्या 42 वर पोहोचली असून रविवारी रुग्णालयात एका व्यक्तीचा मृत्यू झाला, तर DNA चाचणीद्वारे एका मृतदेहाची ओळख पटवण्यात आली असून तर 8 जण अजूनही बेपत्ता आहेत। या घटनेनंतर 6 दिवसांनी ही शोध मोहीम सुरू झाली असून अधिकाऱ्यांनी सांगितले की शनिवारी आणि रविवारी अपघातस्थळावरून काही हाडे आणि जळालेले अवयव सापडले आहेत। त्याची DNA चाचणी अद्याप सुरू आहे। आषाढी एकादशी निमित्त संपूर्ण महाराष्ट्रात भक्तिमय वातावरण पाहायला मिळत असून पंढरपूरच्या विठोबा रखमाई मंदिरात लाखो वारकऱ्यांनी दर्शनासाठी गर्दी केली। विविध भागातून पायी वारी करत आलेल्या वारकऱ्यांनी विठुरायाच्या चरणी लीन होत एकात्मतेचे दर्शन घडवले। धुळे शहरात बुलेटच्या कर्कश आवाजाने त्रस्त झालेल्या नागरिकांना वाहतूक पोलिसांनी मोठा दिलासा दिला। वाढत्या तक्रारींची दखल घेत धुळे शहर वाहतूक विभागाने 12 पत्तर चौक येथे धडक कारवाई करत बुलेटचे कानठळ्या बसवणारे सायलेन्सर, प्रेशर हॉर्न आणि फॅन्सी नंबर प्लेट्स, रोड रोलर फिरवून ते नष्ट केले। कल्याणमध्ये शिवसेना शिंदे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडली। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकली। ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेऊन रोहन पवार यांच्या विरोधात बाजारपेठ पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे। केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांनी बिहार राज्याच्या हितासाठी आगामी विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचं स्पष्ट केलं। यावेळी त्यांनी त्यांचा राजकीय पक्ष लोक जनशक्ती पार्टी बिहार विधानसभेच्या 243 जागा लढवेल अशी घोषणा देखील केली। यावल तालुक्यातील आमोदा गावाजवळच्या मोर नदीपात्रात लक्झरी बस कोसळून एकाचा मृत्यू झाला, तर सुमारे 25 प्रवासी जखमी झाल्याची दुर्घटना घडली असून या अपघातामुळे या पुलाच्या भागातील अपघातांचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून नागरिकांकडून याबाबत उपाययोजना करण्याची मागणी जोर धरत आहे। शिराळा तालुक्याच्या पश्चिम भागाला भाताचे आगार म्हणून संबोधले जाते। या परिसरामध्ये रोहिणी नक्षत्रात धुळवा पेत पेरणी केली जाते। यावेळी मे महिन्यापासूनच पावसाची संततधार होती, तर काही वेळा अतिवृष्टीचा पाऊस असल्याने या परिसरातील धुळे वाफेची भात पेरणी खोळंबली आहे। हिमाचल प्रदेशात अवघ्या 2 आठवड्यात मान्सूनने प्रचंड विध्वंस केला। मुसळधार पाऊस, ढगफुटी या घटनांमुळे मोठ्या प्रमाणात लोकांचा मृत्यू झाला। अनेक जण बेपत्ता असल्याची माहिती देखील मिळाली आहे। ढगफुटीनंतर अचानक आलेल्या पुरामुळे उद्ध्वस्त झालेला हिमाचल प्रदेश अद्याप सावरू शकलेला नाही। छत्रपती संभाजीनगर शहराजवळील प्रति पंढरपूर येथे दरवर्षी लाखोंच्या संख्येने वैष्णवांचा मेळावा भरत असून शहरांच्या कानाकोपऱ्यातून आणि परिसरामधून वारकरी दर्शनासाठी येतात। यावेळी भारतीय जनता पार्टीचे आमदार नारायण कुचे यांनी पांडुरंगाचे दर्शन घेतले। मेळघाटात चिखलदरा तालुक्यातील देहेंद्री गावात एका 10 दिवसाच्या बाळाला गरम लोखंडी वस्तूने पोटावर चटके दिल्याचा धक्कादायक वास्तव समोर आला आहे। मेळघाट अशा प्रकारे चटके देण्यासाठी डंबा असे म्हटले जाते। घटनेच्या 10 दिवसांनी हा गंभीर प्रकार उघडकीस आला असून या प्रकरणात एका महिलेविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। साईभक्त महिला मंडळ आणि साईभक्त सेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने नवी मुंबईतील सांडपाडा येथे आषाढी एकादशीच्या निमित्त भव्य दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। या दिंडी सोहळ्यात विठ्ठल रुक्मिणीचा पालखी सोहळा तसेच विविध पोशाखात आलेल्या नागरिकांमुळे संपूर्ण देवभूमीच अवतरली असल्याची प्रचिती नागरिकांना यावेळेस आली। ठाण्यामध्ये विविध ठिकाणी काँग्रेसच्या वतीने खड्डे भरो आंदोलन करण्यात आले। या ठिकाणी ठाण्यातील एसटी डेपोच्या ठिकाणी पडलेले खड्डे काँग्रेस कार्यकर्ते तसेच काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी स्वखर्चाने भरले व परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका देखील केली जात आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिंदे गटाचे नेते एकनाथ शिंदे यांच्या विरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह फोटो व्हायरल झाल्याची धक्कादायक घटना कल्याणमध्ये घडली। या प्रकरणामुळे शिवसेनेच्या शिंदे गटातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये तीव्र संताप पसरला आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह फोटो आणि पोस्ट व्हायरल झाल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे।
गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे गिधाडे गावातील एका कुटुंबावर मोठं दुःख कोसळलं। काल रात्रीच्या सुमारास घराचं छत कोसळून झालेल्या दुर्घटनेत सुपाबाई तात्या चव्हाण वय वर्ष 63 यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला, तर त्यांचे पती तात्या गोमात चव्हाण वय वर्ष 66 व नातू गंभीर जखमी झाले आहेत। बुलढाणा तालुक्यातील शेतकऱ्यांनी पैशाची कशीबशी जोड जमा करून यावर्षी पेरणी केली। पीकही चांगलं बहरलं, मात्र त्यावर तणनाशक फवारणी केल्याने काही तासातच जवळपास 40 एकरमधील सोयाबीन उभे पीक वाळले आहे। यापासून आता शेतकऱ्यांना कुठलेही उत्पन्न होणार नाही। या सर्व शेतकऱ्यांवर आता दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले आहे। आषाढी एकादशी निमित्त चोपडा तालुक्यातील विठ्ठल मंदिरावर नागरिकांचे दर्शनासाठी गर्दी। विविध कार्यक्रम। आज आषाढी एकादशी निमित्त विद्युत रोषणाई लावण्यात आली। सकाळी दर्शनासाठी ठिकठिकाणी विठ्ठल मंदिरांवर भाविक भक्त दर्शनासाठी येत होते। उत्साहात पालखी सोहळ्यात सर्व भाविक भक्त आनंद घेताना दिसत होते। आषाढी एकादशीच्या निमित्ताने नाशिक जिल्ह्यातील चांदवडच्या भाटगाव नूतन माध्यमिक विद्यालयातील कला शिक्षक देव हिरे यांनी साकारलेली विठ्ठल प्रतिमा सध्या सोशल मीडियावर विशेष चर्चेचा विषय ठरत आहे। मात्र या कलाकृतीत विशेष ठरतोय तिचा कॅनव्हास। तो आहे जांभूळ। काळसर जांभळाच्या फळावर ॲक्रेलिक रंगात विठ्ठलाची सुंदर प्रतिमा रंगवून त्यांनी निसर्गात आणि भक्तीतल्या रंगांना एकत्र जुळवून आणले। इगतपुरी शहर आणि धरण क्षेत्रात सुरू असलेल्या पावसाचा जोर वाढल्यामुळे दारणा धरणातून पाण्याचा विसर्ग वाढण्यात आला असून दारणा धरणातून 9,932 क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे। कालपासून इगतपुरी तालुक्यातील पाणलोट क्षेत्रात संततधार पाऊस सुरू आहे। असाच पाऊस सुरू राहिल्यास टप्प्याटप्प्याने विसर्ग वाढवण्यात येईल अशी माहिती प्रशासनाकडून मिळाली आहे। भावली धरणापाठोपाठ भाम धरणही भरले असून मराठवाड्याची तहान भागवण्यासाठी भाम धरणाची निर्मिती करण्यात आली आहे। धरण भरल्याने मराठवाड्यात पाण्याचा प्रश्न मिटला आहे। तसेच मागील वर्षांपेक्षा 21 दिवस अगोदर भाम धरण भरले असून धरणाच्या सांडव्यावरून विसर्ग होऊ लागला आहे। पावसाळा सुरू होताच अमरावती शहरातील विविध ठिकाणी वाढती अस्वच्छता आणि आरोग्यविषयक महापालिका प्रशासनाची अनास्था या विषयांना घेऊन भीम ब्रिगेड संघटनेच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे प्रतिकात्मक आंदोलन केले आहे। नवी मुंबईतील रांगोळी कलाकाराने भाजीपाल्याचा वापर करत विठ्ठलाची भव्य रांगोळी काढत आपल्या भक्तीची प्रचिती दिली आहे। संत सावतामाळी यांचे अभंग कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी याला अनुसरून 4 किलो भाज्यांचा वापर करून 4 तासात विठ्ठलाची प्रतिमा साकारली आहे। नाशिकच्या सोमेश्वर धबधब्यावर पर्यटकांना मज्जाव घालण्यात आला असून गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग केल्याने पाणी पातळीत वाढ झाली असल्याने पर्यटकांकडून धबधबा परिसरात केली गर्दी जात आहे। कोणताही गैरप्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात केले आहेत। तसेच स्थानिक पोलिसांचं गृहरक्षक दलाचे जवानही तैनात आहेत। 2 भाऊ एकत्र यावे ही स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची इच्छा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूर्ण करून पुण्याचंच काम केलं आहे। त्यामुळे देवेंद्र फडणवीस घर फोडत नाहीत तर घर जोडतात, पण काही लोकांना घरात त्रास होतो म्हणून घर सोडतात अशा शब्दात आमदार सदाभाऊ खोत यांनी राज आणि उद्धव ठाकरेंना खोचक टोला लगावला आहे।